नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। प्रकृती ठीक नसल्याने आज मी जबाब नोंदवणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले। भावाच्या हत्येमुळे मी सध्या डिप्रेशनमध्ये असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। धनंजय देशमुख आज केज कोर्टात जबाब नोंदवणार नाहीत। निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। माहिती अशी मिळते की आज आपण जे ते केजच्या न्यायालयात जबाब नोंदवणार होतात। हां, जबाब अगोदरच दिलेला आहे। 164चा जबाब देणं आहे मला। परवा दिवशी पण म्हणजे माझी तब्येत जी आहे तब्येत खालावल्यामुळं अशक्तपणा आहे आणि डिहायड्रेशन झालेलं आहे, म्हणून मी सध्या आता जातो आहे तिकडं। पण आधी हॉस्पिटलला जाणार आहे, एकदा चेकअप करून घेतो आणि मग पुढं काय करायचं ते ठरवतो। आज जबाब देणार आहेत का? हा, तेच मला मी फिट असेल, व्यवस्थित वाटलं मला तर मानसिक देणार आहे, नाही तर मग उद्या कधी रिक्वेस्ट करून उद्या कधी देणार। आपण जर बघितलं तर मसाजोग गावाजवळ एक टोल नाका आहे, ज्या ठिकाणून यापूर्वी आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांचे अपहरण झालं होतं। त्यानंतर तुमच्या बंधूंचे तिथूनच अपहरण झालं होतं, नंतर हत्या झाली होती। कुठेतरी या भागातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। त्या ठिकाणी पोलीस चौकी उभं आहे अशी मागणी पुढे येते। हे बघा, ह्या गोष्टी आहेत ना, आज जे सगळे तुम्ही पत्रकार बंधू आहेत, सोशल मीडिया टीम आहे सगळी, किंवा जी यंत्रणा आहे, त्याला मी सुरुवातीपासून म्हणतो आहे की ज्या ती त्यावेळेस जर ह्या गोष्टी घडत गेल्या असत्या, ह्या खंडणीमधले जे आरोपी आहेत सुरुवातीच्या, ह्यांना जर योग्य सजा झाली असती, ह्यांना जर कळालं असतं कायदा व सुव्यवस्था ह्याच्यामध्ये कचाट्यात सापडल्यावर कसं आहे बाबा, हे किती चुकीचं होतं आहे किंवा त्याच्यामध्ये शिक्षा कशी मिळती, तर आजच्या ह्या गोष्टी पुढच्या कुठलीच गोष्ट घडली नसती। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सर, ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, मसाजोग, बीड।